आजची रेसिपी आहे खव्यापासून केलेली इन्स्टंट बासुंदी। अगदी सोपी रेसिपी आहे आणि एकदम पटकन आणि कमी साहित्यात होते। सणासुदीला किंवा अचानक घरी पाहुणे आले आणि पटकन काहीतरी करायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच आपण करू शकतो। रेसिपीला आपण सुरुवात करूयात। इथे एक मी पॅन घेतलाय। पॅन थोडासा हलका गरम करून घ्यायचा आहे। शक्यतो पसरट भांडच घ्यायचं आणि त्यामध्ये मी अर्धा कप असा खवा घेतलाय। खव्याचं मेजरमेंट घेताना व्यवस्थित मी प्रेस करून मगच मेजरमेंट घेतलंय। हा खवा हलकासा एक 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा आहे लो टू मीडियम फ्लेम वरती। त्याच्यातला थोडासा कच्चेपणा कमी व्हावा म्हणून। आता हा खवा थोडासा आता घट्ट आहे, पण जसा जसा तो गरम होईल जसा जसा भाजला जाईल तो थोडासा असा पातळ होईल। आता इथे खवा भाजताना मी तुपाचा किंवा तेलाचा वापर नाही करते, कारण खव्याला स्वतःच तेल नंतर सुटत जाईल। जर तुम्हाला तुपात खवा भाजायचा असेल तसंही चालेल। सुरुवातीला अगदी पॅन मध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घ्यायचं। तूप मेल्ट झालं की त्यामध्ये खवा घालायचा आणि मग भाजून घ्यायचा। आता बघू शकता खवा आधीपेक्षा पातळ झालाय। आणखी 1-2 मिनिटं हा खवा मी भाजून घेते। खवा आता माझा चांगला भाजून झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे दूध। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय। सुरुवातीला मी त्यातलं अर्धच दूध यामध्ये ऍड करणार आहे। खवा त्या सगळ्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मग उरलेलं दूध यामध्ये घालायचं। इथे दूध थंडच आहे, मी गरम केलं नव्हतं सुरुवातीला। जर थंड दूध नसेल वापरायचं ना तर दूध गरम करून मग गरम गरम दूध सुद्धा आपण या खव्यामध्ये घालू शकतो कसंही। आता उरलेलं दूध सुद्धा मी यामध्ये घालते। दूध आणि खवा हे सगळं मिसळून घ्यायचंय, सगळं एकजीव करून घ्यायचंय। आणि हलवताना पॅनच्या एकदम तळापासून चमचा फिरवायचा, म्हणजे दूध किंवा काही खवा असेल तो खाली पॅनला चिकटणार नाही। आता हे दूध आणि खव्याचं मिश्रण एकदम पातळ आहे। आपल्याला हे उकळवून आटवून घ्यायचंय। आता यामध्ये खवा घातला त्यामुळे जास्त आटवायची गरज पडणार नाही। पटकन बासुंदीला व्यवस्थित टेक्स्चर येऊन जाईल। आता मी गॅस लो टू मीडियमच ठेवलाय आणि असा चमचा बरोबर मध्यभागी ठेवून हे व्यवस्थित चांगलं उकळवून घेणार आहे। आता बासुंदीची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हे आपल्यावर डिपेंड आहे। जशी पातळ किंवा जाडसर हवी असेल त्या पद्धतीने त्या कन्सिस्टन्सी पर्यंत उकळवायचं आणि नंतर गॅस बंद करायचा। फक्त एक लक्षात ठेवायचं की बासुंदी जेव्हा उकळत असेल तेव्हा लक्ष ठेवायचं, मध्ये मध्ये ते सतत दूध हलवत राहायचं। खाली तळाला चिकटलेलं आणि जे पॅनच्या बाजूने जे दूध चिकटलेलं असतं ते मध्ये मध्ये काढून घ्यायचं। खव्यामुळे बासुंदीला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। आता या बासुंदीमध्ये मी काही ड्रायफ्रुट्स किंवा केशर किंवा वेलची पावडर वगैरे नाही घालणार आहे। अगदी प्लेन बेसिक बासुंदीच करते आहे। जर तुम्हाला यातलं काही ड्रायफ्रुट्स किंवा वेलची पावडर केशर घालायचं असेल तर या स्टेजला घालू शकता। अशी उकळी आले की अधूनमधून हलवायचं आणि बाजूला जे काही चिकटलेलं आहे पॅनच्या ते काढून घ्यायचं चमच्याने। आता
आता यामध्ये घालूया साखर. इथे मी पाव कप साखर घेतली. मी जो खवा वापरला होता तो अनस्वीटन खवा होता, त्यामुळे पाव कप साखर अर्धा लिटर दुधासाठी आणि अर्धा कप खव्यासाठी अगदी व्यवस्थित आहे. जरी गोड अजून जास्त हवं असेल तर त्यामध्ये आणखी 2-3 चमचे साखर वाढवायची. पण पाव कप साखरेने बासुंदी अगदी व्यवस्थित परफेक्ट गोड होते. आता मला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. सो आणखी 1 मिनिटभर मी गरम करून गॅस हा बंद करते. तर अशा प्रकारे खवा वापरून केलेली इन्स्टंट बासुंदी तयार आहे. पाहिलत ना किती सोपी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.